टॉयलेट नंतर रक्त आलं म्हणजे पाईल्स आहे का की फिशर किंवा अजून काही सिरियस प्रॉब्लेम तर नाही? नमस्कार, मी आहे डॉक्टर निहार चांडक. आज आपण या गोंधळाला एकदम फुल स्टॉप लावणार आहोत. आजचा विषय आहे पाईल्स, फिशर आणि फिस्टुला यामधलं फरक आणि कधी आणि कसं करावं योग्य ट्रीटमेंट. चला सुरुवात करूया. सर्वात मोठी चूक म्हणजे जरा रक्त दिसलं की लगेच मला पाईल्स झालंय असा निष्कर्ष लावणे. पण लक्षात ठेवा, प्रत्येक ब्लीडिंग हे पाईल्स नसतं. कधी फिशर, कधी फिस्टुला, कधी पॉलिप किंवा कॅन्सर सुद्धा असू शकतो. हे सगळे वेगवेगळे असतात आणि ट्रीटमेंट सुद्धा पूर्ण वेगळं असते. चला आता पाहूया पाईल्सची लक्षणं काय असतात. टॉयलेट नंतर ब्राईट रेड रक्त, युजुअली पेन नसतो, याला आपण पेनलेस ब्लीडिंग बोलतो. ग्रेड 2 ग्रेड 3 मध्ये काहीतरी बाहेर जाणवतो. काही रुग्णांना इचिंग किंवा खाज आणि कधी कधी हेवीनेस आढळतो. एक्सटर्नल पाईल्स मध्ये क्लॉट असले तर वेदना होतात. जर रक्त दिसतंय पण दुखणं नाही तर हे पाईल्स असायची शक्यता जास्त आहे. आता पाहूया फिशर म्हणजे काय. एनसच्या बाहेर फाटलेला टिश्यू, एक छोटासा कट. याचे मूळ कारण हार्ड स्टूल्स, कॉन्स्टिपेशन, कधी कधी लूज मोशन्स, जोर लावणं. याचे मूळ लक्षण स्टूल करताना धसका घालणारा शार्प पेन, नंतर बर्निंग सेन्सेशन. पेन काही वेळा 2-3 तासापर्यंत राहू शकतो. काही लोकांना स्पाझम सेन्सेशन पण येतो. म्हणजेच दुखणं जास्त आणि रक्त कमी तर ते पाईल्स नाही, फिशर असू शकतो. चला आता एकदम सोप्या पद्धतीने पाहूया पाईल्स आणि फिशरमध्ये नेमकं फरक काय आहे. हा कंपॅरिझन चार्ट लक्षात ठेवा, तो तुम्हाला कन्फ्युजन मिटवायला नक्कीच मदत करेल. ब्लीडिंग, पाईल्समध्ये ब्राईट रेड रक्त येतो पण ते पेनलेस असतं, म्हणजे काही वेदना नाही. पण फिशरमध्ये ब्लीडिंग कमी असतं पण खूप जोरात पेन असतो, स्पेशली जळजळ आणि कट सारखं वाटतं. सो पेन नसेल आणि फक्त रक्त असेल तर पाईल्स, पेन जास्त आणि रक्त कमी तर फिशर. त्रास, पेन, पाईल्समध्ये पेन हा खूप माइल्ड असतो किंवा काहीच नसतो. फिशरमध्ये पेन शार्प, कटिंग आणि टॉयलेट नंतर 2-3 तास सुद्धा राहतो. असं वाटतं जसं ग्लास कट केलं असेल. तिसरा मुद्दा लंप. पाईल्समध्ये तुम्हाला मास किंवा लंप जाणवू शकतो, स्पेशली ग्रेड 2 किंवा ग्रेड 3 आणि ग्रेड 4 मध्ये. फिशरमध्ये लंप बहुतेक वेळा नसतो कारण ही फक्त एक फाटलेली जागा असते. चौथा मुद्दा इचिंग किंवा बर्निंग. पाईल्समध्ये इचिंग कॉमन आहे, फिशरमध्ये इचिंग नाही पण बर्निंग सेन्सेशन होतो. फिशरमध्ये तीव्र जळजळ असते. या दोघांचे कारण वेगवेगळे आहेत. पाईल्स होतो प्रेग्नन्सी, जोर देणं, खूप तासासाठी बसून राहणं, आपलं पुअर डाएटमुळं. फिशर होतो कडक संडासमुळं, कॉन्स्टिपेशनमुळं किंवा रिपीटेड लूज मोशन्समुळं. ट्रीटमेंटसुद्धा वेगवेगळे असतात. पाईल्समध्ये सीड्स बाथ, फायबर डाएट, क्रीम्स आणि काही वेळा ऑपरेशन. फिशरमध्ये स्टूल सॉफ्टनर, सूदिंग ऑइंटमेंट्स आणि प्रॉपर हायड्रेशन गरजेचं असतं. म्हणून लक्षात ठेवा, पेनलेस ब्लीडिंग पाईल्स, कटिंग पेन विथ बर्निंग फिशर. हा चार्ट तुमचं कन्फ्युजन मिटवण्यासाठी सोपं आणि स्पष्ट मार्गदर्शन देतो. या चार्टमुळं तुमचं कन्फ्युजन दूर होईल. पण जर तुम्हाला एनस जवळून पस डिस्चार्ज येत असेल तर तो पाईल्स नाही, तो फिशर सुद्धा नाही, तो फिस्टुला असू शकतो. फिस्टुलाचे लक्षणं, एनस जवळ एक ओपनिंग ट्रॅक किंवा एक छिद्र, वारंवार इन्फेक्शन किंवा ताप, एकाच ठिकाणी वारंवार फोड. आणखीन बाकी काही पॉसिबिलिटीज पण असू शकतात, जसं एनल पॉलिप्स, रेक्टल कॅन्सर, IBDचे अल्सर्स. यासाठी वेळेवर डायग्नोसिस गरजेचे आहे. चला आता बघूया डायग्नोसिस कसा केला जातो. व्हिज्युअल इन्स्पेक्शन किंवा त्याला आपण म्हणतो बाहेरून बघणं. दुसरं आहे डिजिटल रेक्टल एक्झामिनेशन, हाताने तपासणी करणे. तिसरं आहे प्रोक्टोस्कोपी किंवा एनोस्कोपी, त्याला आपण आतल्या भागाला दुर्बीनद्वारे आपण तपासणी करतो. एक आहे MRI किंवा सोनोग्राफी, जे आपल्याला फिस्टुला आणि ॲब्सेसमध्ये कामात येतो. हे सगळे टेस्ट पेनलेस आणि 5 मिनिटात होणारे असतात. एकदा डायग्नोसिस कन्फर्म झाला तर त्याचं ट्रीटमेंट अगदी सिंपल होतो. आता एक महत्त्वाचा मुद्दा, सेल्फ ट्रीटमेंटचा धोका. सगळ्या बिल्डिंगवर पाईल्सची क्रीम लावणं किंवा गेसवर्कवर ट्रीटमेंट करत राहणं हे चुकीचं आहे. यामुळे कंडिशन्स क्रोनिक होतो आणि सर्जरीपर्यंत पोहोचतो. राईट डिसिजन, राईट ट्रीटमेंट, फास्ट रिकव्हरी. तर मित्रांनो, टॉयलेट नंतर ब्लीडिंग असेल, पेन किंवा इचिंग जाणवत असेल तर प्लीज अंदाज लावू नका.
एखाद्या डॉक्टराला दाखवा. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनल द हेल्दी मीला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगा तुमचं कन्फ्युजन कुठल्या सिम्पटमवर जास्त होतोय. मी आहे डॉक्टर निहार चांडक. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, निरोगी राहा. धन्यवाद.